वेलकम टू अवर चॅनल स्वाद मस्ती। नमस्कार, मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण अशा भाजीची रेसिपी बघणार आहोत जी खाल्ल्याशिवाय नवरात्रीचा उपवास सुटला जात नाही। चला तर मग आज आपण आंबाड्याची सुकी भाजी बनवणार आहोत। तिची रेसिपी बघूया। त्यासाठी इथे मी एक जुडी आंबाड्याची भाजी पूर्ण निवडून घेतली आहे। तिला आपण 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। भाजी धुवून झालेली आहे। आता आपण ती चिरून घेऊया। ही भाजी जास्त बारीक चिरायची काही गरज नसते। अगदी आपण पालकाच्या भाजीला चिरतो तसंच आपल्याला ही चिरून घ्यायची आहे। बरेच जण ही भाजी न चिरताही तसेच शिजायला टाकतात। आपली भाजी आता चिरून झालेली आहे। त्यामध्ये आता थोडंसं तिला शिजायला जेवढं पाणी लागेल त्यानुसार पाणी टाकून घेऊया। आता गॅस चालू करून गॅसवर आपल्याला कढई ठेवून द्यायची आहे आणि भाजी छान अशी शिजू द्यायची आहे। याला अगदी मोठ्या फ्लेमवरही शिजवलं तरी काही हरकत नाही। भाजी शिजतीये तोपर्यंत आपण आता एका साईडला कांदा कापून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे। त्याची साल काढून छान आपण बारीक कांदा कापून घेणार आहोत। कांद्यामुळे या भाजीला टेस्ट खूप छान येते आणि जर या भाजीला कांदा आणि लसूण टाकला नाही तर ही भाजी अगदी 15 दिवसही टिकते। आपला कांदाही आता बारीक चिरून झालेला आहे आणि भाजीही शिजलेली आहे। मी आता गॅस बंद केलेला आहे। आता मिक्सरच्या भांड्यात 6-7 हिरव्या मिरच्या, 8-10 लसूण पाकळ्या, 1 चमचाभर जिरे आणि 1 छोटी वाटी शेंगादाणे टाकून घेतले आणि याची जाडसर भरड आपण मिक्सरमधून काढून घेतली आहे। शिजलेली भाजी मी आता गाळून घेत आहे। त्यासाठी अशा प्रकारच्या चाळणीवर मी भाजी गाळून घेतलेली आहे। ही भाजी खूप आंबट असते, त्यामुळे भाजीचं पाणी गाळून घेऊन भाजी थोडीशी थंड झाल्यानंतर तिला आपल्याला चांगलं पिळून घ्यायचं आहे। तिच्यात जेवढंही पाणी असेल तेवढं पूर्ण आपल्याला काढून टाकायचं आहे। भाजी पूर्ण पिळून झाल्यानंतर चाळणीवरच अशी पसरवून देऊया आणि लगेचच गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। त्यामध्ये मी 1.5 चमचाभर तेल टाकून घेतलं आहे। त्यात आता 1 चमचा जिरे टाकून घेते। जिरे तडतडल्यावर बारीक चिरलेला कांदा आपण टाकून घेणार आहोत। कांदाही छान परतून घ्यायचा आहे। कांदा आपला अर्धवट परतला गेल्यानंतर त्यामध्ये आपण जे मिक्सरमधून भरड काढून घेतली होती ती टाकून घ्यायची आहे आणि तीही कांद्यासोबत परतून घेऊया। कांदा आणि या सर्व गोष्टी आता लो फ्लेमवरच आपल्याला परतून घ्यायच्या आहेत, कारण यामध्ये शेंगदाणे असल्यामुळे ते जळू शकतात। उलटण्याने अधूनमधून कांदा हलवत राहायचा आहे आणि कांदा आणि सर्व भरड आपली व्यवस्थित परतली गेलेली आहे। आता त्यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया। मीठ कांद्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये भाजी टाकून घेणार आहोत। भाजी टाकून झालेली आहे। आता कांदा, भाजी आणि सर्व मसाला चांगला एकत्र मिक्स करूया। 3-4 मिनिटांसाठी आपण ही भाजी आता वाफवून घेणार आहोत। भाजी छान अशी वाफवली गेली आहे आणि तयार आहे आपली चविष्ट अशी आंबट आणि तिखट चवीची आंबाड्याची भाजी। ही भाजी चविष्ट तर आहेच, पण आरोग्यालाही याचे खूप फायदे आहेत। त्यामुळे तुम्ही या नवरात्रीत ही भाजी एकदा नक्की ट्राय करा। तुमच्याही भागामध्ये नवरात्रीचा उपवास सोडण्यासाठी ही भाजी केली जाते का हे कमेंटमध्ये सांगा।
रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वाद मस्ती चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.